नमस्कार. आज मुंबईत झालेल्या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सीजेपी आंदोलन आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर थेट टीका करत म्हटले की अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला या अशाच टोप्या केल्या गेल्या होत्या. काय लिहिलं होतं त्याच्यावर? मैं अण्णा हो, आता तुम्ही करायचं मैं देशभक्त हो. मी देशभक्त, मी अंधभक्त नाही. मी अंधभक्त आहे तो माझ्या भारत मातेचा आहे. मोदींचा अंधभक्त मी होऊ शकत, मी असणार नाही, कदापि नाही. आजपासून सुरू करा मी देशभक्त. जे मोदी भक्त असतील त्यांना तुमच्या समोर उभं राहायला भीती वाटली पाहिजे. एवढी देशभक्तांची ताकद या देशात आज सुद्धा आहे आणि ती उभी राहू शकते आणि ती महाराष्ट्र उभी करू शकतो, संपूर्ण देश उभा करू शकतो, हे यांना दाखवून द्या. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हे जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? की साधी महिलाही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, आजचं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं. भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आपल्या भाषणात केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून देशातील लाखो युवकांच्या भविष्याशी संबंधित आहे. त्यांनी आगामी काळात राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्याचे संकेतही दिले. दरम्यान या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सभेत विविध घोषणाबाजी करण्यात आली आणि आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन करण्यात आले. पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू. तर हे संविधान दिलं. पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही. कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही. 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो साईबाबांचं नाव घ्यायचो तेव्हा सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो. पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है. आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी. कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाखमध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी आणि लडाखमध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या. जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं ते पूर्ण करा. पण स्टेटहूड देत नाही आहेत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत. ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे. त्याच्या विरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकले होते. देशभक्त बांधवानो, भगिनी आणि मातांनो, आता एक पोस्टर काहीतरी होतं,
नाही नाही, हे धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. नाही, हे पण एकदम क्षुल्लक आहे. हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे. आम्हाला धर्मेंद्र प्रधान नकोय, आता हे सरकार नकोय. आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे. ही आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार? म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. आणि हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाहीये. हे सरकार केवळ चंदा चोरी, वोट चोरी, अरे तुमचं भविष्य चोरलंय त्यांनी, तुमचं भवितव्य, या देशाचं भवितव्य चोरलंय. काय दिलंय का या सरकारने तुम्हाला? आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये, या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काय युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता, लागला असता. जे आपले सैनिक हे तुमच्यासारखे, तुम्ही तरुणाई, या देशाचं भविष्य तुम्ही आहात आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी. ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्यांनी सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असा हा पर्यावरणवादी, असा हा शास्त्रज्ञ, हा यांच्यासाठी देशद्रोही. मग नेमकं देशप्रेम आहे तरी कुठे? देशप्रेम कोण आहे, कुठे? हे यांचं देशप्रेम नाही, अदानीचे सगळे प्रेमी, यांचे सगळे उद्योगपतींचे प्रेमी आहेत. पण काल काही गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला. आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे, कोणाचं केंद्र आहे तिकडे? राष्ट्र संघ. बघा गंमत कशी आहे की या संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेने, की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतनं विचारलंय तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाहीये, तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत?
म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळं आहे जे काय बघतोय ना, आज सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना, तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार, ढोकळा खात बसणार. आता काही जण मला विचारतात, मैं मेलडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर, सोने पे मेलडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणाला बंदुकीच्या गोळ्या. नाही, हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्व आले, आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतनं जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती, जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं, अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता, विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हे जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा? ना आता डिग्री खरी का खोटी हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यामुळे यातना, आणि आज तुम्ही जर का बघाल तर तरुण मुलं मुली तर आहेतच, पण मी सोशल मीडियावरती बघतोय त्यांच्या आजी आजोबा सुद्धा आलेले आहेत, आई वडील आलेले आहेत. याचं कारण असं
की मला नाही शिकता आलं, पण माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने शिकलं पाहिजे. मोदी सरकारची जी घोषणा आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, अरे पण शिकून परीक्षेला गेली आणि पेपर फुटला. ती मुलगी आत्महत्या नाही करणार, मुलगा आत्महत्या नाही करणार. मग एवढ्या मुलाने आत्महत्या केल्या तरी एक धर्मेंद्र प्रधान तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. मग धर्मेंद्र प्रधानला असं काय सोनं लागलेलं आहे? बरं, अण्णा हजारेंचा एक विषय झाला, पण या घराणेशाही बद्दल आणखीन एक सांगतो. आज सोनम वांगचूक उपोषणाला बसले तिकडे, पण सोनम वांगचूक यांचे वडील सुद्धा, त्यांनी सुद्धा उपोषण केलं होतं. माहितीये तुम्हाला किती जणांना? कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशहा असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचूक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशहा. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलाय, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे. आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही, आणखीन काय बोललात? गली गली में बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचं पंतप्रधान घाबरतो, आजचं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. मला एक समजून घ्यायचंय, 20 दिवस 22 दिवस सोनम वांगचूक हे उपोषण करतायत, हंगर स्ट्राईक करतायत. ते कोणासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत, या देशाच्या विद्यार्थ्यांसाठी करत आहेत. नीट परीक्षाची पेपर लीक झाला, पेपर फुटला, 22 विद्यार्थ्यांनी मला वाटतं जवळपास सुसाईड केलेलं आहे. त्यांच्यासाठी उपोषण करत आहेत. त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला. मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत. आज देशाचा युवा विचारतोय, आज देशाचा युवा हा रस्त्यावर उतरलेला आहे. युवा आहे, युवती आहे, सगळे रस्त्यावर उतरले आहेत. इथे तुम्ही पाहिलं तर सगळे विद्यार्थी आहेत, अनेक लोक इथे विद्यार्थी आहेत, वेगळ्या वेगळ्या संघटनेतून आलेत, वेगळ्या वेगळ्या पक्षातून आलेत. गरज नाही की सगळ्यांनी कोणी एकाच व्यक्तीला मतदान केलं असेल. कदाचित आपलं एक मत अनेक विषयावर होऊ शकणार नाही, पण आपलं एक मत ह्या विषयावर होऊ शकतं की आपल्या देशाच्या भविष्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावंच लागेल.
देशात आता सगळे जे युवा उतरलेले आहेत ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहेत। देश के युवा बोल रहे हैं कि आज मंत्री प्रधान का इस्तीफा मांग रहे हैं। अगर मंत्री प्रधान थोड़ा उल्टा किया जाए तो क्या होता है? ये भी मांगने में हम कम नहीं रहेंगे। नीटचा पेपर लीक होतो, टीईटीचा पेपर फुटतो, एमपीएससीचा पेपर प्रत्येक वर्षी आंदोलन करायला लागतात। आज अनेक शाळांमध्ये बाथरूम नीट नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन्स नाही आहेत, आज अनेक शाळांमध्ये वीज नाही, इलेक्ट्रिसिटी नाही आहे। सरकारी शाळा काय सरकारला शिक्षणाची गरजच वाटत नाही। एक एक मुख्यमंत्री बघा त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे एक एक किती कोणी पास केले हे बघा। पण भाजपचा हेच कारभार चाललेला आहे की देशाला अशिक्षित ठेवा, देशाला शिक्षणापासून वंचित ठेवा, अंधभक्त बनवा। आम्ही अंधभक्त राहू तर ह्या देशाच्या मातीचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर आमच्या छत्रपती शिवरायांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शाहू फुले आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राहू, ज्यांनी हे संविधान दिलं। पण भाजप समोर वाकणार नाही, झुकणार नाही। कापला तरी चालेल आम्हाला, पण आम्ही भाजपचे गुलाम होणार नाही। 2014 पासून जे जनमत मिळालं, 2014 पासून जे मतं मिळाली त्यांना, आपण पण त्याच्यात होतो ना, त्यांच्या सोबत होतो, भाजपच्या सोबत होतो। एका वेळी एकदा फसलो, दुसऱ्यांदा फसलो, तिसऱ्यांदा फसू शकणार नाही। पण तेव्हा देश बदलायला त्यांना मॅन्डेट मिळालं होतं, देश बदलायला। देश बदलने के लिए जो मैंडेट मिला था, आज वही लोग संविधान बदलने चले हैं, उनको हमें रोकना पड़ेगा। एका बाजूला आपण पाहतोय सरकार आहे, मजबूत सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे, राज्य करू शकता, देश बदलू शकता, पण तुम्ही संविधान बदलताय। आज देशातली परिस्थिती बदलणार होती 2022 पर्यंत। काय होतं ते 2022 तक हर घर नल जल क्या क्या था, गेलं कुठे? फिट इंडिया, हिट इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी 2022 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होतं, मिळाले कोणाला? 2014 पर्यंत आम्ही जेव्हा सगळीकडे ऐकायचो, साईबाबांचं नाव घ्यायचो, तेव्हा सबका मालिक एक हे आम्ही साईबाबांबद्दल ऐकायचो। पण भाजपला विचारलं तर बोलतात सबका मालिक अदानी है। आणि परत तुम्हाला ह्याच सोनम वांगचुकवर आणतो मी, कारण सोनम वांगचुकनं जी अटक झाली होती, जी NIA अटक केली होती, ती कशासाठी केली होती? कारण लडाखमध्ये सोनम वांगचुक बसले होते ह्या उपोषणाच्या आधी, आणि लडाखमध्ये ते सांगत होते आम्हाला पूर्ण राज्य बनवून द्या, जे तुम्ही वचन दिलं होतं, स्टेटहूड दिलं होतं, स्टेटहूडचं प्रॉमिस होतं ते पूर्ण करा। पण स्टेटहूड देत नाहीयेत त्यांना, कारण तिथे पण अदानीला जमिनी धापायच्या आहेत, ते ढापल्यानंतरच त्यांना स्टेटहूड मिळणार आहे। त्याच्या विरुद्ध जेव्हा सोनम वांगचुक बसले होते तेव्हा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं। पण आज देश जागृत होत आहे, आज देश रस्त्यावर येत आहे। आज कुठचा मंत्री काम करे तुम्ही मला सांगा? अश्विनी वैष्णव रील मंत्री आहेत की रेल मंत्री आहेत? जयशंकर फॉरेन अफेअर्स सांभाळायचे आहेत, पासपोर्टचं रँकिंग काय झालं आपलं? निर्मला सीतारामन फाइनेंस मिनिस्टर है। रुपया ऊपर जा रहा है कि नीचे जा रहा है? इकोनॉमी ऊपर जा रही है कि नीचे जा रही है? धर्मेंद्र प्रधान तर तुम्हाला माहितीच आहेत, पीयूष गोयल कॉमर्स मिनिस्टर, फ्री ट्रेड अग्रीमेंट यूएस बरोबर झाले की नाही झाले? कोणालाही पाहिजे। अरे हा इथेनॉल मी विसरलोच। आज या देशामध्ये
अनेक भारतीयांचे हे स्वप्न असतं, तरुण मुला मुलींचे स्वप्न असतं, घर घेण्याच्या आधी मला गाडी घ्यायची असते आणि त्या गाडीमध्ये इथेनॉल, E20, E30, E35, अरे के ईव्हीएम समजल्यात की आमचा तो इथेनॉल. रस्ते बनवता येत नाहीत. मुंबई अहमदाबाद हायवे बघा, मुंबई कोकण हायवे बघा, मुंबई गोवा हायवे बघा, मुंबई नागपूर हायवे बघा, मुंबई नाशिक हायवे बघा, पण सगळं काही बाजूला ठेवून टार्गेट कोण आहे? मिसिंग लिंक. सरकारचं इंटेंट मिसिंग आहे. पण आज हे सगळं चालू असताना आपण एक तरुण मुलगा अभिजित दिपके, आपल्या महाराष्ट्रातला मुलगा, अमेरिकेमध्ये काम करत होता. अभिमान आहे आम्हाला त्याचा. जसा सोनम वांगचुकचा आम्हाला अभिमान आहे तसाच अभिजित दिपकेचा आहे. बाकी सर्व जे तिथे उपोषणाला बसले आहेत, ते सगळे जे तरुण तरुणी बसलेले आहेत, अभिमान आहे त्यांचा. त्यांना जाणार मी भेटायला, पण मी पहिलं बोललो आपण पहिलं महाराष्ट्रात आंदोलन करून दाखवू, मग दिल्लीला भेटायला जाऊ. पण आज जेव्हा अभिजित मुंबईत महाराष्ट्रात आला, तेव्हा नंतर त्याचं रिसेप्शन पाहिलं, दिल्लीत पाहिलं, आंदोलनं पाहिली, जंतर मंतरला जे आज अभिजित बसलेला आहे, ते एकाच गोष्टीसाठी बसलेलं आहे की त्या तरुण मुलींना न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. भाजप आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये अडकवत आहे. धर्मामध्ये अडकवते, जातीमध्ये अडकवते, प्रांतामध्ये अडकवते, भांडणांमध्ये अडकवते. एका बाजूला जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे सायन्स बद्दल बोलत आहे, एका बाजूला जग हे नॉलेज बेस्ड इकॉनॉमी बद्दल बोलत आहे, आणि आपण अजून अडकलेलो आहोत. ते आपण डिबेट करत आहोत 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी कोण महान होतं. भाजपकडून चर्चा काय होते? भाजपचं मुख्य आंदोलन काय असतं की पहिले पंतप्रधान हे नेहरू झाले पाहिजे होते, सरदार पटेल झाले पाहिजे होते, मग गांधी बरे होते की सावरकर बरे होते की नेहरू बरे होते. ह्या सगळ्याच डिबेटमध्ये भाजपने आपल्याला अडकवलेलं आहे. भविष्यासाठी आपण भांडत आहोत, भाजप आपल्याला भूतकाळावरनं भांडवत ठेवत आहे. तुम्ही ठरवायचं तुम्ही कोणासाठी भांडणार आहात. The BJP is keeping us busy over the past. We want to fight over the future. We want to fight for our future.